सुंदर रस्ता आहे ना. संपूर्ण दरी एका बाजूला कोकण काळा. हा डाक बहिरी डाक, गरस्त बहिरी डाकचा किल्ला. भरपूर हवा सुटले. अतिशय जागरूक असं हे देवस्थान. इथे स्त्रियांना प्रवेश वर्ज आहे. आणि इथला जो रॉकपॅच आहे, आता जो समोर जो दिसतोय आपल्याला, हा तो जो रॉकपॅच आहे, तो चढण्यासाठी एक वेळ होती. आता हल्ली म्हणजे 2 वर्षापूर्वी आम्ही आलो तेव्हा एक लाकूड होतं. त्या लाकडाला जे फाटे असतात, त्या फाट्यांना पकडून वर चढायचं आणि बाजूला एक दोरी होती. आता गावकऱ्यांच्या माहितीप्रमाणे इथे एक शिडी लावलेली आहे. त्याच्यामुळे इथले पोलीस कदाचित निघून गेले. ती आता आपण पुढे जाऊन कळेलच आपल्याला, मजा येईल नाही येणार तिथल्या दुर्गमतेवर अवलंबून. थँक्यू, आभारी आहोत आपण दिलेल्या माहितीबद्दल. भरपूर हवा आहे ना. अरे तोंडावरती सगळे दगडी. अरे थांब रे, फोटो फोटो मागे बघा. ए सागर, अडवू नका सगळ्यांना, मागे तर. मी जाऊ का पुढे? कोणाचा फोटो येणार नाही पाहिजे. नाही पता नहीं यार, इतनी कितनी वाट लगी मालूम है क्या? फोटो हो जाए बच्चे. डर के आगे जीते. हातापाशी एका ठिकाणी जागा आहे बघ. निखिल सावकाश, पायऱ्या आहेत, चांगल्या पायऱ्या आहेत. ना 3 पॉईंट लक्षात ठेवतो. 3 पॉईंट कायम टेकले पाहिजे. त्याच्या हालचाल करायची 3 पॉईंट. 2 मिनिटं फक्त त्यांना उतरू दे. खुशा अंगावर पडल्यासारखा दिसतो यार. मग है ना? हो ना. अरे बाबा, पाणी होतं आणि
गुहा आहे. पाणी येते पाणी येते पाणी बघितलं का? वरती जातं रे पाणी.